नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जो मनुष्य प्राणी आहे तो जो श्वास घेतो तो दिवसभरात सामान्यपणे 22,000 श्वास घेतो. मग हा जो श्वास घेतो, हवा घेतो, त्याचं प्रमाण 25 पौंड हवा तो आपल्या स्वतःसाठी वापरत असतो. हवेचं जे प्रमाण आहे ते पाणी आणि भोजनापेक्षा अधिक असल्याने पाण्याच्या प्रदूषणापेक्षा हवेचे प्रदूषण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे हा चिंतेचा विषय झालेला आहे. वृक्षतोड, जंगलतोड यामुळे काय झालं आहे की जे वायुमंडल आहे त्यामध्ये असंतुलितपणा आलेला आहे. त्यामुळे जे काही हवेतील कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं प्रमाण हे वाढत आहे. मग कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे जे हवेतील तापमान आहे त्या तापमानात वाढ होते व याचं सर्वाधिक दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. सारख्या देशामध्ये जो प्रदूषित भाग आहे, प्रदूषित शहरी भाग आहे, तिथं लोक काय करतात तर आपल्या घरी ऑक्सिजन सिलेंडर वापरतात. तास अर्धा तास श्वास घेऊन आपल्या ऑक्सिजनची पूर्तता ते करीत असतात. मग हे वायू प्रदूषणाची सर्वात प्रभावी उपाय काय आहे तर लोकसंख्या नियंत्रण आणि वृक्षारोपण वनीकरण. हे वायू प्रदूषण वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. जर त्यावर आपण प्रभावी उपाय म्हणून लोकसंख्यावर नियंत्रण ठेवले तर नक्कीच जी काही लोकसंख्या आहे ती कमी होईलच, पण जे लोकांच्या गरजा आहेत त्या कमी होतील आणि मग वृक्षतोड होणार नाही, जंगलतोड होणार नाही आणि माणसं ते वृक्षतोड करून आपल्या गरजा भागवणार नाही. मग दुसरा प्रभावी उपाय काय आहे हे वायू प्रदूषण रोखण्यासाठी तर आपण जास्तीत जास्त करून आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या देशात ही झाडं वृक्षारोपण केलं पाहिजे. जे जंगलं आहेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे, जंगलातील झाडे तोडली नाही पाहिजे. असं जर केलं तर नक्कीच हे वायू प्रदूषणावर प्रभावी. महत्त्वाचे म्हणजे जो पिंपळाचा वृक्ष आहे तो आपल्याला एक वृक्ष 22,252 किलो कार्बन डायऑक्साईड तो आपल्याकडे घेऊन घेतो आणि 1,713 किलो ऑक्सिजन तो बाहेर सोडतो. मग असं 1,113 किलो ऑक्सिजन बाहेर सोडल्याने जो प्राणवायू आहे त्याची तो आपल्याला पूर्तता करीत असतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की जो अश्वत्थ वृक्षाची महती आहे ती या धर्मग्रंथात गायलेली आहे. एक मनुष्य सरासरी वर्षाला जे काही फर्निचर बनवतो, कागद बनवतो, इंधनासाठी जे काही वृक्षतोड करतो इत्यादीच्या वापरासाठी 7 वृक्षांच्या लाकडांचा तो वापर करीत असतो. मग एकूण लोकसंख्येच्या 7 पटीने जर आपण विचार केला तर एवढी प्रचंड वृक्षतोड ह्या आपल्या देशामध्ये होत आहे. म्हणजे एक माणूस आपल्या घरासाठी जर फर्निचर बनवित असेल तर त्यासाठी 7 वृक्ष त्याला तोडावे लागतात आणि तेव्हा त्याच्या घरचं फर्निचर होतं. मग अशी लोकसंख्या आपल्या देशात किती आहे, मग 7 पटीने जर ते केलं तर या आपल्या देशामध्ये किती वृक्षतोड आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. वन अक्षय ऊर्जेचं जे काही स्रोत आहे ते समृद्धीचे कामधेनू आहे. सभ्यता व संस्कृती याचा विकास आणि पर्यावरणाचं संतुलन हे वनांमुळे झालेलं आहे. पर्यावरणामध्ये जे काही संतुलन आणि समृद्धी येत असते तर ती वनांमुळे होते. का? कारण जी झाडं असतात ती फक्त पाणीच घेतात आणि स्वतः वाढतात असं नाही. जरी त्यांना वाढण्यासाठी पाणी लागत असेल पण ते आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट काहीतरी देत असतात, ऑक्सिजन देत असतात. हवेतील कार्बन डायऑक्साईड ते स्वतः घेऊन घेतात, आपल्याला फळं देतात, फुलं देतात, तसेच उन्हाळ्यात सावलीसुद्धा देतात. मग असं जे काही संतुलन आहे ते वनांमुळे झालेलं आहे. विज्ञान आणि जे अध्यात्म आहे या अध्यात्मातील जी काही वैदिक संस्कृती आहे, वैदिक विचार, तर तो यज्ञ परंपरा यांच्याकडे लोकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि वळावे. कारण
जर त्याकडे आपण अध्यात्माकडे वैदिक संस्कृतीकडे वळले नाही, तर ही जी काही परंपरा चालू होती ऋषीमुनींकडून की यज्ञ करून जे काही देवाला आहुती दिली जाते, आपलं जे काही हवेचे आर्द्रता आहे किंवा प्रदूषण आहे ते कमी होते. यज्ञ केल्यामुळे जो धूर होतो, तो धूर जर हवेत पसरला तर हवेतील जे काही जीवजंतू आहेत किंवा प्रदूषित हवा आहे ती यज्ञाच्या धुरीने शुद्ध होते. प्रकारे विज्ञान व अध्यात्मातील जे काही वैदिक विचार आहेत, यज्ञ परंपरा आहेत, त्याकडे लोकांनी का वळले पाहिजे. जरी आज लोकांकडे जास्त टाईम नाही आहे, पण आठवड्यातून एकदा जरी आपण या अध्यात्माचा विचार केला, तर अध्यात्माच्या जे वैदिक विचारांचा विचार आपण जर केला तर नक्कीच आपला जे काही प्रदूषित झालेली हवा आहे तर ती शुद्ध होईल. आणि आपण जर आपल्यापासून सुरुवात केली तर नक्कीच आपल्या परिसरात सुद्धा बदल होईल. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.